सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो आणि आज आपल्याकडे आहे अभिषेक रॉय यांचं द बॅबल मर्डर्स. नमस्कार. आणि हे फक्त एक सामान्य क्राईम थ्रिलर नाहीये. नाही, अजिबात नाही. यात विज्ञान आहे, रहस्य आहे आणि तत्वज्ञान सुद्धा आहे. ही कथा आपल्याला अशा जगात घेऊन जाते जिथे भाषा हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. अगदी बरोबर. चला तर मग या गुंतागुंतीच्या आणि रोमांचक कथेच्या खोलात जाऊया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. तर सुरुवातीला कथेचं जग समजून घेऊया. लेखक आपल्याला एका भविष्यातल्या जगात घेऊन जातात जे 2 गटांमध्ये विभागलेलं आहे. हो, एकीकडे आहेत ग्लोबलिस्ट्स ज्यांना जागतिक एकता आणि शांतता हवी आहे. आणि दुसरीकडे आहेत सेगमेंटिस्ट जे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीसाठी लढत आहेत. आणि या सगळ्याला एक खूप गंभीर पार्श्वभूमी आहे. हो, शाळांमध्ये सतत होणाऱ्या गोळीबाराची. हो, आणि हीच गोष्ट कथेला खूप वास्तविक आणि तितकीच अस्वस्थ करणारी बनवते, नाही का? अगदी. लेखकाने तयार केलेले हे जग आजच्या आपल्या जगाशी खूप मिळतं-जुळतं वाटतं. त्यामुळे वाचक लगेच कथेशी जोडला जातो. ही फक्त एक काल्पनिक कथा राहत नाही, तर ती विचारधारेच्या संघर्षावर एक भाष्य बनते. आणि याच तणावपूर्ण वातावरणात कथेची खरी सुरुवात होते. हो, एका भयंकर घटनेने ॲमेझॉनच्या जंगलात संशोधन करणाऱ्या शिक्षणतज्ञांच्या गटाची निर्घृण हत्या केली जाते. आणि त्यानंतर तर एक मालिकाच सुरू होते. हो, जगभरातील नामांकित भाषातज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या गूढ हत्यांची. आणि या प्रकरणाच्या तपासात उतरतो कथेचा नायक प्रोफेसर नील दत्ता. आणि इथेच कथेतील सगळ्यात रंजक भाग येतो. तो म्हणजे निओ एस्पेरांटो. निओ एस्पेरांटो ही काय आहे? ही एक प्राचीन आदिम भाषा आहे. असं मानलं जातं की ती मानवी संवाद जास्त प्रभावी बनवू शकते. अच्छा. आणि या सगळ्या हत्यांचा संबंध याच भाषेशी आहे आणि मर्टन प्रोजेक्ट नावाच्या एका गुप्त प्रकल्पाशी. म्हणजे भाषा हेच हत्यांचं कारण आहे? एक प्रकारे हो. इथे कल्पनाच किती विलक्षण आहे. भाषा ज्ञानाचा साधन न राहता एक शस्त्र बनते. आणि या तपासात नील दत्ताला मदत करते त्याची पूर्वीची मैत्रीण डेव्हिन जोन्स. हो, आणि त्यांच्या नात्यामुळे कथेला एक भावनिक खोली मिळते. म्हणजे हे फक्त एक बौद्धिक रहस्य राहत नाही. ते अधिकच गुंतागुंतीचं होतं. त्यांना मारेकऱ्यांपासून आणि थानातोस नावाचा एका रहस्यमयी व्यक्तीपासून स्वतःला वाचवायचं आहे. तर हे पुस्तक केवळ एका खुनाच्या रहस्यापुरतं मर्यादित नाहीये? अजिबात नाही. यात ज्ञान हीच शक्ती आहे किंवा नैतिक अधोपतन, अनियंत्रित महत्वाकांक्षा अशा खूप गंभीर विषयांना स्पर्श केला आहे. अच्छा. प्रत्येक खूण हा काही उगाच केलेला नाहीये. तो एक प्रतिकात्मक विधान आहे, एक सिम्बॉलिक स्टेटमेंट. आणि पुस्तकाची शैली कशी आहे? म्हणजे वाचायला सोपी आहे की? नाही, शैली खूप गडद आहे, बौद्धिक आणि खूप उत्कंठावर्धक आहे. म्हणजे लक्ष देऊन वाचावं लागतं. हो, अगदी. लेखकाची भाषा इतकी प्रभावी आहे की वाचक न कळतपणे नायफासोबतच विचार करू लागतो. हे काही हलकं-फुलकं वाचन नक्कीच नाही. पण मग कथेचा वेग कमी होत असेल ना? काही ठिकाणी होतो. वैचारिक खोलीमुळे तो कमी होतो, पण तो आवश्यक आहे. त्याशिवाय मजा नाही येणार. आणि लेखक अभिषेक रॉय यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? खूपच रंजक पार्श्वभूमी आहे. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षीच पहिली सायफाय थ्रिलर लिहिली होती. 15व्या वर्षी? वा. हो, आणि त्यांना भौतिकशास्त्र, इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये विशेष रस आहे, जे या पुस्तकात अगदी स्पष्ट दिसतं. त्यांचं शिक्षण वगैरे? त्यांचं शिक्षण UC बर्कले येथे झालंय आणि ते सध्या बोस्टनमध्ये एका आर्थिक सल्लागार कंपनीत काम करतात. अच्छा, म्हणूनच कथेतील संशोधन आणि तपशील इतके अचूक वाटतात? अगदी. त्यांच्या या पार्श्वभूमीमुळेच हे सगळं खूप विश्वासार्ह वाटतं. तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर द बॅबल मर्डर्स एक वेगवान, हुशार आणि खिळवून ठेवणारी कादंबरी आहे. हो, साय-फाय, थ्रिलर आणि तत्वज्ञान यांचा एक सुंदर मिलाप आहे.
मग हे पुस्तक नक्की कोणी वाचावं असं वाटतं? मला वाटतं ज्या वाचकांना जागतिक रहस्यकथा आवडतात, ग्लोबल मिस्ट्रीज, किंवा मग विचार करायला लावणाऱ्या कथा, स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. हो, त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणी आहे. अगदी. एका समीक्षकाने खूप छान म्हटले. ते म्हणतात की ही एक हुशार आणि महत्वाकांक्षी थ्रिलर आहे जी सिद्ध करते की भारतीय इंग्रजी साहित्य जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने उभं आहे. अगदी बरोबर. आणि जर तुम्हाला अशी पुस्तकं आवडत असतील जी शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडतात, तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. नक्कीच. ते वाचल्यावर मनात रेंगाळत राहतं. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं सादर करत आहोत. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचं समर्थन आहे. हो, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. छान संकल्पना आहे ही. नक्कीच. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि आम्हाला पाठिंबा देऊन या प्रवासात सामील व्हा. हो, आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की तपासा. तुम्हाला ते नक्कीच आवडेल. आणि हो, जाता जाता एक प्रश्न. तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या वेळी भेटूया. धन्यवाद.